सगळ्यांना दंडवत प्रणाम. तो सकाळची वेळ होती. माझा टिफिन वगैरे झाला होता. बाबा ऑफिसला गेलेले आणि या काही मिल्क बास्केटवरून भाज्या मागवल्या होत्या. आता फळभाज्या तर आहे अशा फ्रीजला जातात, पण ज्या पालेभाज्या असतात कोथिंबीर वगैरे, मेथी शिवाने सर्वज्ञाला खूप जास्त आवडते मेथीची भाजी, म्हणून मी नेहमी मागवते. तर या भाज्यांना निवडून ठेवल्या तर छान व्यवस्थित राहतात. आणि एकतर उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये भाज्या मिळत नाही आहेत आणि मग त्या लगेच सुकतात सुद्धा. आणि सर्वज्ञाने काय माझी केसरी कामी सोडली होती आणि विंचरत होती, म्हणत होती आई असंच राहू दे, छान दिसतंय. आता हा जो कपड्याचा ढिगारा दिसतोय तर रात्री कपडे घड्या करायचा कंटाळा केला, त्याच्यामुळे इतका पसारा पडलाय. आता या दोघी खेळत होत्या, यांचंसुद्धा खाऊन पिऊन झालं होतं. आणि झाडून काढायला मी आतमध्ये आले तेव्हा मला वाटलं की अरे बाबा, हे ग्रास तर किती घाण झालं आहे. आता हे काय रुटीनमध्ये नव्हतं, माझी बरीच कामं पडली होती अजून. भाज्या निवडून घेतलेल्या सकाळी सकाळी, स्वयंपाक केलेला पसारा तसाच होता अजून. आणि आंघोळ पण बाकी होती माझी, कारण काय होतं उन्हाळ्याचा दिवस आहे, मग सगळी कामं झाल्यानंतर आंघोळ करते. नाहीतर आमच्या घरामध्ये काय होतं, सकाळचं इतकं सगळं ऊन येतं 4 रूममध्ये ना, आणि कोवळं ऊनसुद्धा आजकाल एवढं तापतं ना, म्हणजे पोळतं काय विचारू नका. तर आता घेतलं होतं बाल्कनी स्वच्छ करायला. म्हणजे माझ्या अंगात कुठून भूत शिरतं मला माहीत नाही बरं का. असं मला वाटलं ना की मी तिथं गेले आणि ते मला घाण दिसले, तर मग मी ते लगेच स्वच्छ करायला घेते. मग बाकी कामं माझी किती का पेंडिंग पडलेले असो, त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. ते कधी होतील तेव्हा होतील, दिवसभर माझं काम चालूच असतं. त्याच्यानंतर जे ग्रास आहे ना ते व्यवस्थित झटकून घेतलं. आता ग्रास झटकून पण तेवढ्यावर काही माझं समाधान होणार नव्हतं. त्याच्यानंतर झाडाच्या कुंड्या पूर्ण काढल्या, माती वगैरे काढून घेतली आणि ते स्वच्छ केलं. आता झाडांचं म्हणाल तर मला इतके काही जास्त आवड नाही आहे, पण काहीच नाही असंही नाही आहे. मला आवडतं झाडं, आणि जेवढी बेसिक झाडं आपल्याकडं असायला पाहिजेत तेवढी सगळी झाडं माझ्याकडे आहेत. जवळजवळ 12-13 ते 15 कमीत कमी 15 रोपं आहेत माझ्याकडे. कुंड्यासुद्धा भरपूर आहेत, पण विषय असा आहे की माझ्याकडे कुंड्या ठेवायला जागा नाही आहे. स्टँड पण थोडंच आहे, त्याच्यावरती फक्त 7-8 कुंड्या बसतात. आणि आमच्या सोसायटीमध्ये ना जे कुंड्या ठेवायचं स्टँड असतं आपण ग्रिलला करून घेतो, तर तसं करायला अजिबात अलाउड नाही आहे. म्हणजे जे काही आहे तर ते आपल्या भिंतीच्या आतमध्ये आपण करायचं, बाहेर सोसायटीच्या जागेमध्ये काही करायला अलाउड नाही. त्यामुळे जे कुंड्याचे स्टँड असतात तर ते अजिबात नाही आहेत माझ्याकडे. आतमध्ये जे स्टँड बनवून घेतले त्याच्यावरती सगळ्या कुंड्या मी ठेवते. आणि ही जी झाडं दिसतात तर ते आमच्या वास्तुशांतीच्या वेळेस आणली होती. उन्हाळा असूनसुद्धा झाडं माझी खरंच खूप छान आहेत आणि खूप छान हेल्दीसुद्धा आहेत. ग्रोथसुद्धा खूप छान होते. आता ग्रास तर व्यवस्थित सगळं झटकून घेतलं होतं, आणि खरं सांगू का, झटकलं तरी ना इतकं स्वच्छ होतं, म्हणजे त्याच्यावरची धूळ, जो काही मुलींनी सांडलेला कचरा असतो तो सगळा निघून जातो. आता मी काही याला जास्त धुत नाही आहे, 7-8 महिन्यातून एकदा धुते. जेव्हा नवीन पहिल्यांदा टाकले त्याच्यानंतर पावसाळा झाल्यानंतर मी ते धुतलं होतं. कारण पावसाळ्यात काय होतं, म्हणजे सारखं पाणी यायचं आणि ओलं व्हायचं ते. पण धुतलं कधी मी घरीच धुतलं बाथरूममध्ये प्रेशरच्या पाईपनी, आणि ते चेअरवर आणि टेबलवर तसंच बाल्कनीमध्ये सोडून दिलं. आणि 4 दिवस आम्ही गावाला गेलो, मग तेवढ्यामध्ये ते पाणी निथळून वाळलंसुद्धा होतं. आता म्हटलं ग्रास स्वच्छ केले. आता या चेअर आहेत ना तर त्या पांढऱ्या आहेत, त्यासुद्धा बऱ्यापैकी सारख्या घाण होत असतात, त्यासुद्धा हातासारख्या धुवून घेतल्या. टेबल पण धुवून घेतला मी. बाल्कनीतला चेअर किंवा टेबल पुसत अजिबात बसत नाही कपड्याने, डायरेक्ट बाथरूममध्ये नेते, साबणाने घासते आणि धुवून काढते. म्हणजे एक वेळ पण जात नाही आणि अगदी क्लीन होतं. त्याच्यानंतर मग मी लगेच झाडांना पाणी पण देऊन घेतलं. आणि आतलं मला आवरायचं होतं, झाडून वगैरे काढायचं होतं, म्हणून यांना म्हणलं तुम्ही बाल्कनीमध्ये खेळा. त्यांचा जो टेंट होता तो तर त्यांना तिथं मांडून दिला आणि त्या मस्त खेळत होत्या. म्हणजे ही बाल्कनी बघून इतकं मनाला फ्रेश वाटत होतं ना की काही विचारू नका. आणि एखादी गोष्ट आपण एवढ्या मनापासून करतोय, ती क्लिनिंग असो किंवा काही असो, तर त्या गोष्टीचा आनंद ना खरंच खूप काही वेगळा असतो आणि खूप काही देऊन जातो. आणि ग्रास तर एवढं स्वच्छ दिसत होतं ना, म्हणजे असं वाटत होतं की तिथंच बसावं, काहीच काम करू नये. आणि तसंच झालं. म्हणजे मी एडिटिंगला वगैरे सुद्धा बाल्कनीमध्येच बसते. दिवसभर फॅन वगैरे आम्ही अजिबात लावत नाही. त्याच्यानंतर या दोघींना मी शाबूची खिचडी खायची होती म्हणून ती करून दिली. आणि सर्वज्ञाचा झोपीचा टाईम झाला. आणि ते एक माझं इतकं महत्त्वाचं काम माझी शिवण्या करते ना, सर्वज्ञाला झोपवायचं. म्हणजे तो माझ्यासाठी टास्क असतो, पण अगदी 5 मिनिटामध्ये ती शिवण्या गाणं म्हणते आणि सर्वज्ञा झोपून जाते. तुम्ही व्हिडिओमध्ये गाणंसुद्धा ऐकलं असेल, खूप छान गाणं म्हणते ती. आणि दररोज दुपारी सर्वज्ञाला झोपवायचं काम हे शिवण्याचं असतं. आता शिवण्याला झोपून ही ड्रॉइंग करत होती, कारण काय होतं, सर्वज्ञा जागी असली की शिवण्याला ड्रॉइंग नाही करता येत. आता ही बाकीची सगळी कामं करत बसल्यामुळे माझ्या देवपूजेला आज उशीर झाला. मी पटकन देवपूजा करून घेतली
आणि मग आता मी बाकीच्या कामाला लागले, जे आपलं दररोजचं रुटीन असतं ते. आता ही फुलं होती तर ती छान अशी मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवत असते, जेणेकरून काय होतात, खराब होत नाही आहेत. खराब झालेले अगोदरच काढायची, त्याच्यामुळे दुसरे फुलं खराब होत नाहीत. आणि अशी जर तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवली तर 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. पण फुलं शक्यतो एवढ्या दिवस कोणी वापरत नाही आहे. तर समजा जास्त असतील, गावाकडून आणलेले असतील किंवा तुमच्याकडे देव कमी असतील तर नक्कीच फुलं 15-20 दिवस तरी आरामात टिकतात. आता माझा उपवास असतो म्हणून मी एकीकडे गुळाचा चहा ठेवलेला आणि दुसरीकडे माझं काम चालू होतं. आता आपल्या बायकांचं कसं असतं बघा ना, डोक्यात तर एका वेळी खूप सारे विचार असतात, पण हात तर 2च असतात, पण त्या 2 हाताने सुद्धा एका वेळी आपण किती कामं करत असतो. म्हणजे किती टॅलेंट असते एका बाईमध्ये, जे कुणामध्येच नाही आहे. म्हणजे माझं सांगत नाही मी, प्रत्येक स्त्रीमध्ये असतं. म्हणजे आपण एका कामासोबत दुसरं, दुसऱ्यासोबत तिसरं अशी कामं करत असतो. इव्हन गॅसवर एका बाजूला एक भाजी आणि दुसऱ्या बाजूला 2 भाज्या असली तरीसुद्धा दोन्हीमध्ये कुठलं वेगळं मटेरियल टाकायचं, किती प्रमाणामध्ये टाकायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज बायकांना असतं. आणि ॲट ए टाईम त्या 2 काही 3 गॅसवर सुद्धा भाज्या किंवा भात चपात्या जे काही असेल ते बनवू शकतात. आता माझं इथे एकीकडे मी चहा ठेवला होता गॅसवरती, एकीकडे दूध गरम करायला ठेवलेलं आणि म्हटलं आता चहा उकळते तोपर्यंत काय करणार, त्याला बघत बसलं तर काय तो पटकन वरती येणार नाही किंवा उकळणार नाही असं नाही आहे. त्याला जेव्हा उकळायचं तेव्हाच तो उकळणार. म्हणून मी पटपट भांडी घासून घेतली आणि आता चहा पण झाला. आता मस्त चहा गाळून घेतला आणि मला दूध बिल काढायचं होतं. आता तुम्ही म्हणाल तुमचा दूधवाला बिल देत नाही का, तर हो, ते दूध बिल देतात. पण आता जवळजवळ 5.5-6 वर्ष होत आले आम्ही त्यांच्याकडूनच दूध घेतो आहे. एकच दादा आहेत ते आणि इतकं छान दूध देतात. आणि म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो, दिवसभर जरी दूध नाही तापवलं आहे असं फ्रीजला राहिलं तर ते अजिबात कधीच खराब होत नाही आहे. आणि मी 6 वर्षापूर्वी जेव्हा त्यांच्याकडून दूध घ्यायला सुरुवात केली होती तेव्हा पहिल्या महिन्यामध्ये फक्त त्यांनी मला बिल दिलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून मी स्वतः बिल काढते आणि त्यांना पे करते. बिल जे दूध आहे ते लिटरमध्ये, जी प्राईज आहे ती आणि टोटल अमाऊंट असं त्यांना मी ऑनलाईन पैसे पाठवते. म्हणजे आतापर्यंत 6 वर्षामध्ये 1 रुपयाचा सुद्धा घोळ आलेला नाही आमच्या दुधाच्या हिशोबामध्ये. आणि प्रत्येक वेळी मी स्वतः हिशोब करून त्यांना दूध पाठवते. कॅलेंडर यासाठी किचनमध्ये ठेवायचे की आपल्या ज्या दररोजच्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला व्यवस्थित अरेंज करता येतात. आता दूध आलं की कॅलेंडरमध्ये पटकन टिक करून देते, त्याच्यामुळे माझ्याही लक्षात राहतं आणि त्यांनासुद्धा बरोबर पैसे माझ्याकडून जातात. एक वेळ जास्त जातील पण कमी अजिबात नाही. महत्त्वाचं म्हणजे दूध चांगलं असतं, तूप होतं आणि दूध अजिबात खराब होत नाही. आता त्याच्यानंतर मला केसाला लावायची होती मेहंदी. मग मी लगेचच बाबांना कॉल केला, पैसे मागून घेतले आणि त्यांचं बिलसुद्धा मी पे करून दिलं. कारण ह्याच्या घरच्या बऱ्यापैकी गोष्टी असतात तर त्या माझ्याकडे असतात. किराणाला तर काय आम्ही दोघं सोबत जातो. म्हणजे दूध बिल असेल किंवा भाजीपाल्याचं बिल असेल किंवा मुलींची शाळा असेल, या गोष्टी मी बघते. आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात, मग घराचा हप्ता असेल किंवा काही बिलं असतील किंवा काही बाहेरचं देणं घेणं असेल, डीमार्टचा किराणा असेल, हे सगळं बाबा बघतात. तर असे आमच्यात कामं विभाजून म्हणजे वाटून आहेत. आता तुम्ही म्हणाल तू कुठं जॉबला जाते, तर नाही, मी जॉबला वगैरे जात नाही आहे. पण जे मी बघते तर त्याच्यासाठी सुद्धा मला बाबाच पैसे देतात. असं नाही की मी कमवते. तर मी कुठेही जात नाही आहे. जे मी सोशल मीडियावर काम करते त्याचासुद्धा मला अजून 1 रुपयाही मिळत नाही आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते, त्याच्यावरती खूप स्ट्रगल आहे, खूप काम करावं लागतं, तेव्हा कुठे मिळतं. माझ्या दुसऱ्या चॅनलला तर जवळजवळ आता 4 वर्ष होत आलेत. चॅनल मॉनिटाईज होऊन 1.5-2 वर्ष झाले, पण मला अजूनही 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही आहे. त्यामुळे इथं काम करायचं असेल तर पेशन्स ठेवावेच लागतात. चला आता आपल्या कामाकडे वळूया. आता मेहंदी तर मी लावते ती प्रेम दुल्हन. आता मी जवळजवळ 10 वर्ष झालं मी हीच मेहंदी लावते. म्हणजे जशी मी केसांना मेहंदी लावायला लागली ना तेव्हापासून मी प्रेम दुल्हनच वापरते. ह्याच्या व्यतिरिक्त मी कधीच कुठली मेहंदी लावलेली नाही आहे. आणि ह्या मेहंदीचा रिझल्ट खरंच मला खूप छान येतो आहे. आता 15-15 रुपयाच्या मी 3 पुड्या इथे घेतल्यात पॅकेट. छान असं चहापत्तीचं पाणी आणि त्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे उकळवून त्या पाण्यामध्ये मी मेहंदी भिजवून घेतली. तर तुमच्याकडे जास्वंदाची फुलं असतील तर नक्की ॲड करा. तुम्ही जर नॉनव्हेजवाले असाल तर तुम्ही अंडंसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. जे मला माहीत नाही त्याच्याने काय फरक पडतो, पण बरेच जण घालतात. आता आम्ही तर प्युअर व्हेज आहे त्याच्यामुळे तो काही प्रश्न आमच्याकडे येत नाही आहे. आणि मेहंदी भिजायला ठेवली आणि म्हणजे लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवली तर त्याचा इफेक्ट अजून चांगला होतो. आणि मेहंदी लावल्यानंतरचा मी फायनल लुक तुम्हाला पुढे नक्की शेअर करेन. आणि हे जे काम आहे ना माझं मशीनचं, 3 महिन्यापासून मुलींचे उसवलेले कपडे मशीनवरती ठेवलेले, पण त्याच्यावर बसायला खरंच मला वेळ मिळत नव्हता. आणि आज तो मी फायनली काढला होता. आणि मग छान असं मशीनवर बसले मी. मशीन पहिला पुसून घेतली, ऑइल केलं, मुलींचे सगळे कपडे स्टिच करून दिले. आता लहान मुलं आहेत, उसवले की आपण फेकून पण नाही देऊ शकत. आता घरात मशीन आहे तर मग मी शिवते आणि परत ते वापरते आणि त्यांनासुद्धा ते आवडतात. आता यांना परत भूक लागलेली दुपारच्या वेळी,
आणि सर्वज्ञासुद्धा झोपेतून उठलेली. आता शिवण्या खरबूज खात नाही आणि सर्वज्ञा कलिंगड खात नाही, अशा आमच्या तऱ्हेच्या माझ्या मुली आहेत. तर त्यांना मी सर्वज्ञाला खरबूज कापून दिलं, शिवण्याला कलिंगड कापून दिलं आणि त्यांचं ते हाताने खातात, तेवढं काही टेन्शन नाही. तर हा माझा कुर्ता आहे, जवळजवळ मी 3 वर्ष झालं घेतला आहे. पण स्लीवलेस असल्यामुळे मी जास्त वापरत नाही आहे आणि याच्यावरनं श्रग घातला तर आता उन्हाळ्यामध्ये प्रचंड म्हणजे गरम होतं. तर मी नेटसुद्धा आणून ठेवलं होतं 2-3 महिन्यापूर्वी. तर मला अशा छान पपवाल्या स्लीव्ज लावायच्या होत्या. तर फायनली त्याचा मुहूर्त आज लागला आहे आणि मी त्या छान लावूनसुद्धा घेतलं. म्हटलं आता मेहंदी भिजेपर्यंत काय करणार. आणि जर व्हिडिओ एडिटिंगला बसलं तर सर्वज्ञ काही म्हणजे मला व्हिडिओ एडिट नाही करू देत, हातातून मोबाईल ओढून घेते आणि मग माझा गोंधळ होतो, व्हिडिओ मागं पुढं होतात किंवा मग म्हणजे काही गोंधळ होतो, मला समजत नाही. मग ते रिपेअर करायला मला माझा जास्त वेळ जातो, त्यामुळे तिच्यासमोर मी शक्यतो एडिटिंग टाळतेच. आता अशा पद्धतीच्या बाह्या मी ड्रेसला बसवल्यात, तुम्ही बघितल्याच असतील. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी नंतर कधी हा ड्रेस घातला तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पण जर तुम्ही स्लीवलेस ड्रेस आहे तुमच्याकडे, जर तुम्ही स्लीवलेस घालत नसाल तर अशा पद्धतीचं जे नेट आहे तर ते मार्केटमध्ये भेटतं. एक 80 रुपये मीटर वगैरे, अर्धा मीटर आणलं तर खूप छान बाह्या तुमच्या तयार होतात इझिली आणि दिसायलासुद्धा छान दिसतं, असं वेगळं वगैरे अजिबात वाटत नाही. तर चला, त्याच्यानंतर मग माझी मेहंदी भिजली होती, थोडंसं पाणी टाकून परत मी त्याचं छान असं बॅटर करून घेतलं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ज्या गुठळ्या होत्या ना तर त्या गुठळ्या मी पूर्ण मोडून घेतल्या आणि आता मेहंदी लावते. आता मी पहिल्यांदाच माझ्या केसाला मी स्वतः मेहंदी लावते, नाहीतर मग आमच्या शेजारच्या तिकडं काकू होत्या त्या लावायच्या किंवा म्हणजे माझी भाऊजी आहे मयुरी ती लावायची. तर आता कोणीच नव्हतं म्हणून म्हटलं आता बघू कसा दिवा लावते म्हणून माझं मी सुरुवात केली आणि खरंच मला छान मेहंदी लावायला आली. पण अर्धा तास तरी माझा गेला आणि वरती धरून धरून हात माझे प्रचंड दुखत होते. एकतर अगोदरपासूनच हात दुखतोय आणि त्याच्यात मग मेहंदी लावून परत जास्तच दुखायला लागला. पण खूप दिवस झालं लावली नव्हती म्हणून लावायची सुद्धा होती. केसांना कलर अजिबात नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे केस सिल्की नव्हते, राठ झाले होते. या मेहंदीने केसांना एक शाईन येते आणि केससुद्धा खूप सिल्की होतात. आता वाढतात की नाही याचा काय एवढा अंदाज नाही आहे, पण सिल्की तर होतात. त्याच्यानंतर मेहंदी पूर्ण लावून झाली आणि पुरलीसुद्धा तेवढी, अजिबात वायाला गेली नाही किंवा कमीसुद्धा पडली नाही. एक कॅरी बॅग घेतली आणि ती केसावरती अशी लावून ठेवली म्हणजे जेणेकरून केस वाळली नाही पाहिजे. जर तुमची केसं तुम्ही फॅनखाली वाळवली तर ती अजूनच राठ होतात. आता 2 ते 2.5 तास असंच डोक्यावरती ठेवायचं. आता माझं काम होईपर्यंत, मेहंदी लावेपर्यंत हे इतका सगळा पसारा करून ठेवलेला बघा. आता भर म्हणलं तर दोघी पण भरत नव्हत्या आणि आई भरायला आली की लगेच आमचा बाबू भरायला आला. मला पटपट खेळणी उरकून घेतली कारण मला पार्लरला जायचं आहे. सर्वज्ञ सगळं आवरले, घरातली कामं वगैरे पण झाल्यात आणि मी निघालोय पार्लरला. माझ्या ह्या बाबूचा नाहीये पण त्या बाबूची केस कापायचे. हा ना बाबू, केस कापायचेत ना तुझी? बर्थडे येतोय ना बाबूचा म्हणून बाबूची केस कापायचेत का? बाबूचा बर्थडे येतोय म्हणून त्या लवकर चला. आता म्हणा निघत 6:30 वाजलेत आम्हाला जायला. कधी जाणार आणि कधी येणार? आता गेलो तर आपण बाबांसोबत तरी रिटर्न येऊ, बरोबर ना? हे सगळी मेहंदी लागली बघा केसाला. असंच आता उद्याच्याला निघून जाईल ती केस धुतल्यावर. उरक ना बाबू, चल की उशीर होतोय. आमचा बाबू बघा. अभ्यास करायचं म्हणल्यावर तेवढं कंटाळा येतो बरं का. बाकी सगळ्या गोष्टीत मग एक्सपर्ट, कलर असो, मेहंदी असो, रांगोळी असो, मेकअप असो, जेवढं मला येत नाही ना तेवढं हिला येतं मेकअप करता. आणि सगळी माहिती पण आहे कुठं काय लावायचं, कुठं काय. मला काही एवढं माहित नाही त्यातलं. चला बाहेर जाते, तुम्हाला दाखवते तिचा हेअरकट कसा करते. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा तिचे जावळ काढलं ना म्हणजे टक्कल केला ना त्याच्यानंतर पहिल्यांदा तिचा हेअरकट करतोय कारण 11 एप्रिलला तिचा बर्थडे आहे. त्यामुळं पहिला हेअरकट आहे माझ्या बाबूचा. तू काय खाणार बच्चू? तू काय खाणार? त्याच्यानंतर निघालो आम्ही बाहेर जायला आणि ऊन इतकं असतं ना प्रचंड, त्यामुळे 5च्या नंतरच कुठं जायचं असेल तर जावं लागतं कारण 5 वाजल्या तरीसुद्धा इतकं ऊन असतं. तिला इथं घराजवळच एक पार्लर आहे तर तिथे घेऊन गेले. तर त्याचे एक्स्ट्राचे कानावर येतात तेवढेच केस कापायचे होते, वेगळा असा कट तिचा कुठलाही करायचा नव्हता. आणि त्याच्यानंतर घरी आलो, मग बाबासुद्धा आले होते. आता येताना आम्ही बाबासोबतच आलेलो कारण आम्हालासुद्धा तिथंच लेट झाला होता. त्यामुळं आता बाबा घरी आल्यानंतर यांची मस्ती बघा. नंतर मग मी फ्रेश झाले, छान देवपूजा वगैरे करून घेतली
आणि देवपूजा झालं की आईबाबांच्या पाया पडणं हे आमच्याकडे कंपल्सरी असतं. म्हणजे हे रूल या दोघींनीच काढलेत आणि छान दोघीसुद्धा पाया पडतात. आता मूडवर असतं आमचं पडायचं की नाही, पण शिवण्यापेक्षा सर्वज्ञाला थोडासा देवाचा जो नाद आहे ना तर तो जास्त आहे. कारण प्रत्येक गोष्ट ती इतक्या आठवणीने करते. देवाचं तर खूप छान दंडवत घालणं ह्या त्या गोष्टी तिच्या सुरू असतात. नंतर मी स्वयंपाकाला लागले आणि ह्या मॅडम आमच्या क्ले घेऊन खेळत होत्या. आता क्लेचं काय चालू होतं यांचं बघा. कोण भाजी बनवत होतं, कोण आप्पे बनवत होतं. यांची भांडी इतकी आहेत, ही सोडून या माझी भांडी खेळायला घेत बसतात आणि परत घासायला इतकी भांडी पडतात की काय विचारू नका. असं वाटतं की मी 2-3 घरची भांडी वगैरे घासते काय. आता बाबांना काम करायचं होतं तर आमच्या मॅडमचं काय चाललंय बघा. इकडे बघू कसं, आईकडे बघ, आईकडे बघ, हे बघ. तुम्ही कशाला बटणं दाबताय हो? तिचं ती लावती की? हा लाव, लावा लावा. तुला येतंय का? बघू शहाणा बाबू माझा, तुला येतंय का लावायला? बाबा तुम्ही राहू द्या, तुमचं काम मीच करते असं म्हणून बाबू माझं कामाला लागला आणि मी स्वयंपाकाला लागले. छान आमची जेवणं वगैरे झाली, किचन आवरलं, माझी भांडीसुद्धा घासून झाली आणि झोपताना मी दोघींनाही एक एक पेला दूध देते म्हणजे शांत झोपतात. आणि सर्वज्ञाला तर देणं गरजेचंच आहे कारण तिचं फिडिंग बंद केले आणि मग तिला रात्रीची भूक लागते आणि मग ती उठून रडते. त्याच्यामुळे मग दूध पिल्यानंतर ती शांत झोपते. आता माझा पसारा अजून अर्धाच होता, किचन वगैरे धुवायचं बाकी होतं. मग बाबांना म्हटलं आजच्या दिवस तुम्ही हिला झोपवा आणि मग मी तेवढं आवरून येते. आता हे लाईट बंद केली पण ही पोरगी काही झोपायचं नाव घेत नव्हती. तोपर्यंत मी बाकी सगळं आवरून घेतलं. रोजच्याप्रमाणे गॅसची सुद्धा छान पूजा वगैरे करून घेतली. मस्त हळदी कुंकू गंध अक्षदा असं काही फूल ठेवलं.